ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काँग्रेसच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी मॅनिफेस्टो सुद्धा त्यांचा आज लॉन्च केलेला. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. ताई, किती आत्मविश्वास वाढलाय तुमचा मॅनिफेस्टो लॉन्च केल्यानंतर? बघा, मी काम करणारा व्यक्ती आहे. मी कामावरतीच मतदान मागणार आहे आणि लोकांच्या प्रश्नावरती आवाज उचलण्याचं मी मागे पण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण 5 वर्ष मी उत्तर मध्य मुंबईतील जनतेला कटिबद्ध राहणार आहे. आणि त्यामुळे मला जिथे तिथे प्रश्न दिसले त्याच्यावर मी कशा तऱ्हेने पुढे जाणार ते मी त्या न्यायपत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे प्रश्न मांडत असताना लोकल लेवलचे प्रश्न, केंद्र शासनाशी निगडीत प्रश्न, तिथल्या यंत्रणेशी असलेले निगडीत प्रश्न, या सगळ्यांचा मी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि मला ज्या वेळेला सोसायटीमध्ये लोकांनी बोलवलं, त्यांनी जे प्रश्न मांडले ते मी माझ्या न्यायपत्रात घेतलेले आहेत. आणि त्यामुळे सर्वांशी चर्चा करून एकत्रपणे येणाऱ्या काळात मी काम करणार आहे. ते मला वाटतं की हे न्यायपत्र घेऊन पुढच्या भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ताई, तुम्ही प्रचार करताय आणि दुसरीकडे तुमच्यावरच आरोप होत आहेत. राज ठाकरे पण आरोप करताय, मशिदीमधून फटवे काढले जातात मुस्लिमांना काँग्रेसला वोट करण्यासाठी. ध्रुवीकरण होतं असं वाटतंय? मला सांगणार राज ठाकरेंचा तर मला तर कळतच नाही काय संबंध आहे सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे ते तर असं झालं की त्यांचं ते एक तिकीट लढत नाही आहेत. आणि मला सांगा, जातीवाद बोलले भेदाशिवाय त्यांनी कधी बोललेलं आहे? म्हणजे पूर्वी काढलं की सगळी संपत्ती देणार, मग काढलं. अहो, मला प्रश्न असा विचारायचा आहे त्यांना की तुमच्याकडे महागाई बेरोजगार 10 वर्ष झाली ना, हो द्या ना उत्तर महागाई बेरोजगारीचं, द्या ना महिला अत्याचाराचं उत्तर. मी कामाचं बोलते ना, कामाचं बोला ना, मुंबईच्या बद्दल बोला. मी आताच सांगितलं ना, मुंबईचे उद्योग बाहेर चालले आहेत. जे मुंबईमध्ये उद्योग येतात ते मराठी माणसाला घ्यायला तयार नाहीत. राज ठाकरे त्याच्यावर का बोलत नाहीत? राज ठाकरे एवढं बोलतात ना मराठी माणसाबद्दल, मग का नाही बोलत नाहीत की सोसायटीमध्ये का लाडू करत नाही? म्हणजे मला एक गोष्ट सांगायची की मुंबईची अस्मिता तुम्हाला आहे की नाही? आज रमाबाई आंबेडकरच्या घटनेनंतर काल जो रोड शो झाला, थोडी तरी सहानुभूती ठेवायला पाहिजे होती. कोणाचा मुलगा, कोणाचा पती त्यात वारला असेल, जखमी झाला असेल. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? दुर्दैवाने जातीय राजकारणापलीकडे भाजपाकडे विषय काय? जेव्हा की त्यांच्याशी पंतप्रधान त्यांच्याशी इंटरव्ह्यू देताना बोलतात मी जातीयवाद मानत नाही, मग हे काय? आणि होतं का महाराष्ट्रात असं? मुंबईमध्ये असं होतं का काय? हे सगळं ना पायाखालची जमीन त्यांना पराभव दिसतोय. पायाखालची जमीन त्यांची हादरलेली आहे. आणि मला सर्वांना माहिती आहे की मुंबईच्या जनतेला पण कळलेलं आहे. काल ज्यांनी मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये सफर करताना जो त्रास सहन केला, रस्त्यावर सहन करताना लोकांना पण कळलेलं आहे. कुठलंही विजन घेऊन येत नाही आहेत, कुठलंही त्या ठिकाणी भविष्यामध्ये कसं आम्ही जाणार आहोत त्याचं काहीही नाही आहे, एक्सेप्ट जातीवाद, धर्मवाद. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नक्कीच काल मोदींचा रोड शो झाला, उद्या देखील त्यांची सभा आहे. राज ठाकरे आणि मोदी एकाच मंचावर पहिल्यांदा येतात आहे. याकडे नेमकं कसं पाहता? शिवाजी पार्कात जे होर्डिंग लावले होते छत्रपती शिवाजी पार्कात, निवडणूक आयोगाने ते देखील काढायला सांगितले. असं आहे की मी तर बघितलं, राजवाडी हॉस्पिटलच्या बाहेर तुम्ही लोकांनी कटआउट लावले आणि झेंडे लावले. जिथे पेशंट आहेत, जिथे त्या ठिकाणी अपघात झालेली मंडळी आहेत, थोडा तरी संवेदना असायला पाहिजे ना. जेव्हा की निवडणूक आयोगाकडे पत्र आहे माझ्याकडे, निवडणूक आयोगाने सांगितलं की ते सगळं इलिगल आहे, त्याची दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. केली का कारवाई? का नाही केली? आम्हाला काय अपेक्षा आहे? देशामध्ये संविधान आहे म्हणतात ना, संविधानाने आयोगाला काय दिलं? चुनाव आयोगाला स्वायत्ता दिलेली आहे. त्यांचा निर्णय शेवटी अंतिम निर्णय असतो. महानगरपालिका ॲक्शन का घेत नाही? मला एक सांगायचं आहे तुम्हाला, ह्यांच्याकडे कुठलाही विषय नाही आहे, कुठलंही त्या ठिकाणी. म्हणजे म्हणतात ना, आम्ही लावतो का झेंडे? लावले की त्याला दाखवावं लागतं हिशोबामध्ये. काय यांचे? म्हणजे परवानगी न घेता हे काम चाललेलं आहे, ज्याला आमचा टोटली विरोध आहे. आणि म्हणून या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या स्वायत्त यंत्रणांची स्वायत्ता वाचली पाहिजे. दुर्दैवाने सगळ्यावरती आज दबावाचं यंत्र चाललेलं आहे. ते बोलत नाही आहेत मूलभूत विषयाबद्दल. मुंबईच्या बोलत नाही आहेत की मुंबईमध्ये लोकांना पाणी मिळत नाही आहे. त्या मतदारसंघाचं मी कामाबद्दल बोलते. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 10 वर्ष तुमचं सरकार आहे, का नाही फनलचा विषय सोडवला? 10 वर्ष तुमचं सरकार आहे, का नाही रेल्वेच्या इथल्या बिल्डिंग अथॉरिटीचा विषय सोडवला? का नाही बोलवते त्याच्यावरती? रेल्वेची अवस्था काय? मी परवाच जाणार, तुम्ही बघितलंय, लोकांना बसायला नाही हो. म्हणजे पियुष गोयलला मी तिथं आवाहन केलं की तुम्ही नाकाल रुमाल लावता ना, कधी येऊन इथे बसा. सीटा कशा आहेत? व्यवस्थापन काय रेल्वेमध्ये? लोकांना तिथे दूध प्यायला दूध नाही आहे मुलांना लहान.
मोदी जी रोड शो करतात आहे त्याचा त्रास होतोय मुंबईकर, तुम्ही पण ट्विट केलंय. नक्कीच मुंबईकरांना त्रास होतोय. मुंबईकरांना नक्कीच त्याचा त्रास होतोय. चला नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी वर्षाताईंनी आपली बाजू मांडली. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.